नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नेपाळमध्ये काय झालंय तुम्ही ऐकून असाल. आणि त्यामुळे सत्तेत बसलेल्यांना मस्ती आलेली आहे आणि त्यांनी सावध व्हावं, नाहीतर भारतात सुद्धा नेपाळ होऊ शकेल असे जे इशारे वेगवेगळ्या विखुरलेल्या देशभर विखुरलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दिले जात आहेत, भाजपला दिले जात आहेत. आणि त्यामुळे हा विषय आपोआपच माध्यमांमध्ये चर्चेला येतो की भारतात काय होऊ शकेल. मी पण दोन हिंदी आमचे मित्र पत्रकार आहेत, त्यांच्या बरोबरच्या पॉडकास्टमध्ये हा विषय चर्चिलेला आहे की भारतात होऊ शकतं का. अर्थात असे जे वेगवेगळ्या देशांमध्ये, भारताच्या भोवतालच्या देशांमध्ये असे उठाव झालेले आहेत. बांगलादेशमध्ये झाले, तिथून निवडून आलेल्या आणि पंतप्रधान असलेल्या शेख हसीना वाजेद यांना जीव मुठीत धरून पळावं लागलं, भारताच्या आश्रयाला यायला लागलं. श्रीलंकेत झालं, तुमच्या इंडोनेशियात झालं. भारतात असं होईल का, हा जो प्रश्न आहे, हे विचारणाऱ्यांना राजकारणाची समज आणि देशाच्या घडामोडीचा इतिहास फारसा ठाऊक नाही असं म्हणावं लागतं. आणि हा विषय गेल्या 8-10 दिवस दबल्या आवाजात सुरू होता, 2 आठवडे. पण हायड्रोजन बॉम्ब फोडल्यानंतर आता ते खेळणं कामाचं राहिलं नाही. म्हणून नवं खेळणं शोधत फिरणारे जे राहुल गांधी आहेत, त्यांना एक नवं खेळणं सापडलं. त्याचं नाव जेन झेड किंवा जेन झी. नेपाळमध्ये जो उठाव झाला, तिथल्या सरकारविरुद्ध उठाव झाला आणि आजी माझी 3 पंतप्रधान लोकांनी अक्षरशः लाथा बुक्क्यांनी बडवलं. एका माजी पंतप्रधानाच्या पत्नीला तर त्याच्या घराला आग लावल्यानंतर ती होरपळून जळून मरण पावली. इतका भयंकर उठाव झाला. आणि अवघा 2 दिवसात, 50 तासामध्ये नेपाळ मधलं सरकार उलथून पडलं. साहजिकच असं काही झालं, अराजक माजलं, हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आणि हिंसाचार माजवला, तर सरकार कोसळू शकतं. अशा आषाढभूतपणे भारतातल्याही अनेक राजकीय पक्षांना, प्रामुख्याने मोदी विरोधी पक्षांना, ज्यामध्ये पुरोगाम्यांचा भरणा आहे, अशा लोकांना असं काहीतरी करूनच मोदींना हटवता येईल. कारण मोदीला निवडणुकीत हरवणं शक्य नाही. खोटे नाटे कसलेही आरोप करून आणि कितीही आघाड्या करून मोदीला आणि भाजपला हरवता येत नसेल, तर अराजक हा एकमेव शेवटचा मार्ग आहे, हुकमाचा पत्ता आहे, असं वाटणारे कमी नसतात. आणि हळूहळू करत राहुल गांधी सुद्धा त्या बाजूला वळलेत. आणि त्यामुळे माझी अपेक्षा अशी आहे की आता जेन झेड च्या बाजूने मी आहे, किंवा जेन झेड किंवा जेन झी हे भारतामध्ये मोदींचं सरकार उलथून पाडेल असं म्हणत राहुल गांधींनी जे एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, त्यामुळे ही चर्चा अधिक बोकाळली आहे की काय होईल, भारतात होईल का. अर्थात अशी चर्चा करणारे लोक 1-2% अधिक नाहीत. 98-99% लोकांना नेपाळमध्ये काय झालंय याच्याशी काडीचंही कर्तव्य नाही. दुसरी गोष्ट, 50% लोकांना नेपाळमध्ये काय झालंय हे सुद्धा माहिती असणं अशक्य आहे. पण चर्चा होते. कारण आमच्यासारखे मुठभर पत्रकार आहेत, त्यांना असं वाटत असं की हा 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 आता आभाळ कोसळलं. ट्रम्पने 50% टॅरिफ लावलं, झालं, भारताची अर्थव्यवस्था डबघाईला गेली. रघुराम राजन यांना नवे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखपदी, गव्हर्नरपदी कायम ठेवलं नाही. भारताची अवस्था, अर्थव्यवस्था रसातळाला गेली. अशी भाकीत करणारे महान अर्थशास्त्रज्ञ, संपादक पैशाला पासरीभर मिळतात. आणि त्यामुळे नेपाळमध्ये जे झालं तसं भारतात होऊन मोदींचं आणि भाजपचं राजकारण उखडून टाकता येईल असं वाटणारे भरपूर लोक आहेत. किंवा तसं व्हावं असे नवस करणारे सुद्धा कमी नसतील. पण हे लोक निर्बुद्ध आहेत असं मी का म्हणतो मित्रांनो. आपल्या देशात जेन झी होऊन गेलं. आपल्या देशामध्ये नेपाळ सारखी घटना 11-12-13 वर्षापूर्वी होऊन गेली.
हे सुद्धा ज्यांना कळत नाही, स्मरत नाही, त्यांनी असली बाष्कळ बडबड केली तर नवल नाही, तर नवल नाही. मित्रांनो, अशा जेनजी अराजकामुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले, हे विसरू नका. जेनजी म्हणजे जे सत्तेत बसलेले आहेत, ते जी मनमानी करतात, बेछूट वागतात, सत्ता, कायदा, नियम यांना पायदळी तुडवून वाटेल ते वागत असतात, तेव्हा जनतेचा संताप अनावर होऊन जनता रस्त्यावर येते आणि उत्पात करायला लागते. त्याला जेनजी म्हणतात. नेपाळ सारख्या छोट्या राज्यामध्ये, ज्याच्याकडे स्वतःची अशी म्हणावी अशी अर्थव्यवस्था नाही, भारतात येऊन जे लाखो लोक नेपाळ मधले इथे कामधंदा करतात. आमच्या कोकणामध्ये आंब्याच्या बागा सांभाळणारे नेपाळी कामगार आहेत. ते जे आपल्याला चार पैसे मिळवतात आणि आपल्या गावी नेपाळला पाठवतात, त्यावर नेपाळची अर्थव्यवस्था, इकॉनॉमी अवलंबून आहे. अशा रीतीने देशाबाहेर जाऊन देशाची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी कुटुंबाची वाहतूक करणारी जी जनता आहे, त्यांची पोरं मात्र हलाखीमध्ये जगतात, त्यांचं कुटुंब हलाखीमध्ये जगतं. आणि हा जो पैसा अर्थव्यवस्था म्हणून परदेशातून नेपाळ सरकारच्या खजिन्यात जात होता, त्याची चैन नेपाळचे राज्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय करत होते. हा पैसा कमावण्यासाठी देशातल्या 80-90% जनतेला देशाबाहेर जाऊन काबाड कष्ट करावे लागतात, याची त्यांना फिकीर नव्हती. याचा वीट आला होता लोकांना, याचा जो प्रक्षोभ झाला, त्यातून जेनजी आंदोलन झालं की हे नकोत. जे सत्तेत बसतात आणि त्यांचं कुटुंब जनतेच्या पैशावर चंगळ करतं. आणि नेमकी ही गोष्ट आज नेपाळमध्ये झाली आहे. पण 2011-12चा कालखंड आठवा मित्रांनो. असाच प्रकार काहीसा तेव्हा इजिप्तमध्ये झाला होता, ज्याला अरब स्प्रिंग नाव देण्यात आलं होतं. अर्थात त्याच्या मागे सुद्धा ते काय डीप स्टेट किंवा जे असतील परकीय हात वगैरे सगळा होता. आजही नाही असं नाहीये. आणि भारतात असं काहीतरी करायला डीप स्टेट किंवा अमेरिकेचे गुप्तचर आणि हस्तक वगैरे टपून बसलेले आहेत, टपून बसलेले. पण एक गोष्ट असते की हा जो प्रयत्न आत्ता होईल असं ज्यांना वाटतं, ते विसरतात की हा प्रयत्न 2011-12 मध्ये, 13 मध्ये होऊन गेलेला आहे. त्यातूनच आम आदमी पार्टी नावाचा एक राजकीय पक्ष जन्माला आला, ज्याने आजवरच्या भ्रष्टाचारालाही लाज वाटेल इतका अल्पावधीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला. तेव्हा जेन झी आंदोलनाचा परिपाक काय असतो, हे देशाने आणि प्रामुख्याने दिल्लीने बघितलेलं आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन नावाचं एक ऑनलाईन, लक्षात ठेवा, ऑनलाईन प्रचार सुरू करून केजरीवाल यांनी जनलोकपाल आंदोलन सुरू केलं होतं. मग महाराष्ट्रातून अण्णा हजारे यांना नेऊन उपोषणाला बसवलं होतं, रामलीला मैदान. त्यांना दडपण्याचा प्रयत्न झाला. ज्या दिवशी अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार होते, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली. केजरीवालला अटक करण्यात आली, प्रशांत भूषण अटक करण्यात आली, दिल्लीच्या माजी पोलीस आयुक्त आणि आता जनलोकपाल आंदोलनातल्या एक म्होरक्या किरण बेदी यांना सुद्धा अटक करण्यात आली. पण लोक रस्त्यावर इतक्या संख्येने उतरले बघता 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 की एका स्टेडियमला तुरुंग जाहीर करावं लागलं आणि पकडलेल्याने नेऊन तिथे सोडलं जात होतं. शेवटी संध्याकाळपर्यंत हा जमाव आवरत नाही असं दिसलं, तेव्हा सरकारने या सगळ्या अण्णा हजारेपासून केजरीवाल यांची मुक्तता केली आणि त्यांना रामलीला मैदानावर
सरकारतर्फे एक मंडप घालून देण्यात आला, करा इथे उपोषण, करा इथे आंदोलन. ते जेनजी आंदोलनच होतं, ज्याला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि त्याचं कारण त्यावेळेला जे सरकार सत्तेत होतं त्या सरकारला UPA म्हणून ओळखलं जात होतं, ज्यांनी एक बुजगावणं पंतप्रधान, कठपुतली पंतप्रधान नेमलेला होता. त्याला आपले अधिकार सुद्धा माहिती नव्हते आणि त्या पंतप्रधानाला कठपुतळीसारखं खेळवत कुठच्याही पदाची शपथ न घेतलेल्या सोनिया गांधी देशाचा कारभार हाकत होत्या. त्याला UPA सरकार म्हणतात. CWG, 2G, 4G, कोळसा खाण काय त्या याच्या भ्रष्टाचाराची कतार लागलेली होती आणि त्यामुळे वैतागलेली जनता रस्त्यावर उतरलेली होती. पण दिल्ली मधलं आंदोलन यशस्वी करून केजरीवाल आणि अण्णा हजारे मंडळींनी मुंबईत BKC मध्ये आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा प्रयत्न केला. त्याला तितका प्रतिसाद मिळालेला नव्हता, कारण त्यामागचे राजकीय हेतू सामान्य जनतेच्या लक्षात आले, मुंबईच्या जनतेच्या लक्षात आले आणि मुंबईतलं आंदोलन बारगळलं होतं. मुद्दा असा आहे की त्यातून पुढे अण्णा हजारेंना खड्यासारखे बाजूला करून आणि आपल्या इतर सहकाऱ्यांना बाजूला सरून केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष काढला आणि त्यामुळे ते आंदोलन, तो जनमानसातला प्रक्षोभ संपला असं बिलकुल नाही. बिलकुल नाही. मुंबईचं काय ते जनलोकपाल आंदोलन बारगळलेलं असेल किंवा दिल्लीतलं सुद्धा पुढे काही झालं नसेल तरी तात्कालीन सरकारला जमीनदोस्त करायचं, हे असलं सरकार नको. मंत्रिमंडळाचा एक अध्यादेश राजपुत्रासारखा राहुल गांधी एका पत्रकार परिषदेत फाडून टाकतात. देशाचा पंतप्रधान अमेरिकेत आहे, तिथे पंतप्रधान मनमोहन सिंग यांची छिथू होते. इतका घराणेशाही आणि राजसत्तेचा माज बघितलेल्या लोकांच्या मनात प्रक्षोभ खदखदत होता. हा, पत्रकारांना त्याचा फाऊ, मीडियाला त्याचा येत, कारण मीडियाला वाटत होतं की आपणच जनलोकपाल आंदोलन पेटवलं. पण जनमानसातला जो प्रक्षोभ असतो तो संपत नसतो, विझत नसतो, राग झटकली की तो बाहेर येतो. आणि म्हणून त्यातून आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केजरीवाल्यांनी पक्षाची स्थापना केली. दिल्लीमध्ये आपले 28 आमदार निवडून आणले, तत्काळ ते मुख्यमंत्री सुद्धा झाले. पण त्याचा हव्यास इतका होता की ते थेट पंतप्रधान व्हायला निघाले. त्यांनी दिल्लीच्या सरकारवर लाथ मारली, लोकसभेच्या 400 जागा लढवल्या, 400 पेक्षा जास्त जागा लढवल्या. पण 400 नुसती डिपॉझिट आम आदमी पार्टीची जप्त झाली 2014च्या निवडणुकीत. पण हे सरकार हटवलं तर त्या जागी योग्य कारभार करू शकेल, उत्तम कारभार करू शकेल, जनतेला दिलासा देण्यासारखं काम करू शकेल अशा नेत्याच्या आणि पक्षाच्या शोधात जनता होती. हे मीडियाला कळलं नाही, पत्रकारांना कळलं नाही, विश्लेषकांना कळलं नाही. पण 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये उत्तम कारभार करून गुजरातला एक प्रगत राज्य बनवणारा जो मुख्यमंत्री होता त्याला त्याच्या पक्षाने राष्ट्रीय क्षितिजावर आणलं, ज्याचं नाव नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींची ख्याती गुजरात मधल्या 12 वर्षाच्या कामामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात गेली होती आणि UPA सरकार, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचं दिवाळखोर सरकार, यातून जे अराजक घोंगावायला लागलं होतं ते नरेंद्र मोदी भाजपचे नेते झाल्यावर हळूहळू करत शांत झालं आणि तो जो सगळा प्रक्षोभ होता तो व्यक्त करण्यासाठी जाळपोळ करायची गरज नाही, मतदानातून सुद्धा सरकार बदलता येतं हे त्यावेळच्या जेनझीच्या लक्षात आलं, प्रक्षोभकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी निवडणुकीच्या मार्गाने UP सरकार संपून टाकायचा निर्णय घेतला आणि दबा धरून देशभरचा मतदार
मतदानाची संधी कधी मिळते याची प्रतीक्षा करत होता. रस्त्यावर उतरून जाळपोळ करत नव्हता, तरी मनामध्ये जेनजी होतं. आणि म्हणून 206 खासदार म्हणून देशावर सत्ता राबवणारा काँग्रेस पक्ष होता, त्याला 44 पर्यंत खाली आणून ठेवलं मतदाराने. त्याला जेनजी म्हणतात. आणि जेनजीमुळेच जो तख्ता पलट झाला, त्यातून 2014 नरेंद्र मोदी 10-11 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान झाले. हा 10-12 वर्षापूर्वी जेनजी आंदोलन किंवा जो प्रक्षोभ होता त्याचा परिपाक आहे. आणि याचा थांगपत्ता आज भारतात पण नेपाळ होऊ शकतो का असं बोलणारे पत्रकार, राजकारणी आणि विश्लेषक आहेत. त्यांना त्याचा थांगपत्ता नाही की आपल्याकडे जेनजी होऊन गेलेलं आहे. सत्ता पलट, तख्ता पलट करण्यासाठी जाळपोळ झाली पाहिजे, हिंसाचार झाला पाहिजे, गोळीबार झाला पाहिजे असं बिलकुल नाही. योग्य मार्ग असेल तर कुकर मधली साठलेली वाफ असते, ती स्फोट होण्याआधी शिट्टी सारखी बाहेर पडते. तसं 2014ची निवडणूक ही भारतातल्या जेनजी या प्रक्षोभाची शिट्टी होती. पण ती सुद्धा अजून अनेक राजकीय अभ्यासकांना, विश्लेषकांना ओळखता आणि समजून घेता आलेली नाही. आणि वेळोवेळी त्याच्या मागे सुद्धा अमेरिकन डीप स्टेट वगैरे होते, हे लपून राहिलेलं नाही. जी एक मुलगी, अमेरिकन मुलगी, ही इजिप्तमध्ये सत्ता पलट करताना तहरीर चौकामध्ये उपस्थित होती, तीच जनलोकपाल आंदोलनाच्या कालखंडामध्ये दिल्लीत आम आदमी, सॉरी, काय ते जनलोकपाल आंदोलन, अण्णा हजारे, अण्णा टीम वगैरे यांच्या भोवती घोटाळत होती. पण पेटवा पेटवी होऊ शकली नाही आणि आत्ता सुद्धा होणार नाही. कारण जी परिस्थिती 2011-12 मध्ये भारतात होती, भ्रष्टाचार पराकोटीचा झाला होता, जनता रडकुंडीला आलेली होती, त्यामध्ये आज खूप सुधार झालेला आहे. जनतेचं जीवन फार मोठं चैनीचं, सुखमय झालं असं नसलं तरी सुसह्य झालेलं आहे. आणि ज्या वेळेला जनजीवन सुसह्य होतं तेव्हा अशा भडका उडणाऱ्या ज्या गोष्टी असतात, प्रक्षोभ असतो, त्याच्यावर राख, निखाऱ्यावरची राख असते, तशी राख तयार होते. फुंकर मारली तर ती राख उडते आणि परत निखारा आपल्याला लाल भडक आग ओकताना दिसायला लागतो. पण तशी परिस्थिती नसेल, ती फुंकर घालण्याची ताकद तुमच्यामध्ये नसेल, तर त्या निखाऱ्यावरची राख उडत नाही. आणि म्हणून आज मीडियातून, राहुल गांधीकडून कोणीही कितीही प्रयास करो, जनतेचं जनजीवन इतकं असह्य नाहीये की बस यांना आता संपवले पाहिजेत, वेळ आली तर मारून टाकू. हे जी नेपाळमध्ये मानसिकता झाली, ही जी बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये, इंडोनेशियामध्ये झाली, तशा मानसिकतेचा मागमूस भारतामध्ये नाहीये. तो मीडियामधून किती दाखवला जाव, बेरोजगारी, महंगाई, हे सगळी नाटकं चालतात. आणि मग मीडियामधून जे काय फुंकर मारलेली असते, तिच्यात आणखीन हवा भरण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि विरोधी पक्ष करत असले तरी निखाऱ्यावरची राख इतकी घट्ट आहे की तितकी हलकी झालेली नाही, त्यामुळे ती उडणार नाही आणि भारतामध्ये नेपाळ सारखा प्रकार होणार नाही. कारण इथे जेनजी 2014 मध्ये होऊन गेले आणि त्यातून जो काय पर्याय सत्तेत येऊन बसलाय, तो जोपर्यंत जनतेचं जीवन असह्य करणार नाही, कल्पनेतलं वोट चोरी वगैरे हे सगळे कल्पनेतले अन्याय आहेत. वोट चोरी, ईव्हीएम, हे सगळे नॉन इश्यू आहेत की ज्याच्यावर जनता उतरून रस्त्यावर येईल. वोट चोरी झाली असती तर लोक रस्त्यावर यायला थांबत नाहीत, येतात. आपण कोणाला मतं दिलीत, आम्हाला कोणाला सत्तेवर बसवायचंय, हे जेव्हा जनतेला माहिती आहे आणि ते झालेलं दिसतं, तेव्हा जनता आंदोलनाला कितीही कंठस्वच केला तरी प्रतिसाद देत नाही. आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात घ्या, भारतात जेनजी 10-12 वर्षापूर्वी होऊन गेलेलं आहे. आता तशी तिळमात्र शक्यता नाही. एवढी ग्वाही देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा.
आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.